पैसे दे बोला कोण मंत्री बापूसाहेब एक नंबर चांगला आहे बा. ते देशमुख आहे. देशमुख गरीब लोक काय मांग लोकाला धनगर लोकाला काय दिलं नाही. केलेत काम त्यांनी सगळं काम केलं तर गावचा विकास केलं तर त्यांनी काय केलं ते कारखाने काढले आपल्या गावात ऊस नेते जाते पैसे देते जाते काय काम येते बघते जाते. लाडकी बहिणीला पैसे दिले कोण दिलंय अजून 2-3 महिने देते आल्यावर आल्यानंतर जाते ते तिकडे पळून. आता निवडून आलंय तिकडे गाणार तर तिकडे गाणार मध्ये लोक गरीब लोक बसताय. आमचा देशमुख काय देशमुख गरीब लोक शाळा शिकले बसले घरात मध्ये. आमदार आम्हाला त्या मान्य आम्हाला माहिती आहे. हा येते येते 100% येते. मोदीचे पैसे येते बघा 2000 आणि लाडके बहीण देऊन महागाई वाढवणार की आमचा बोट आमच्या हातामध्ये देते त्याने डोळ्यामध्ये खुपसून जात त्याने काम करते. चारानेच 12ने पैसे खाऊन जाते त्यांनी काय ते माने आलं तर बरं होत. हे टेन्शनचे माणूस आहे. टेन्शन कशाचं आहे सांगा फक्त. कशाची काय ते प्रॉब्लेम आहे. घरगुतीचा प्रॉब्लेम आहे. शेतीचा प्रॉब्लेम आहे. भंडारकोटाची समस्या म्हणलं तर भंडारकोटे गावातलं अजून भरपूर काम आहे. निवडणुकीला 100% ह्यांनीच आमदार असायला पाहिजे. अजून सारे बापू काँग्रेस सरकार होतं काही नव्हतं. आरटीचं काय ताप नव्हतं. काँग्रेस होतं ना तेव्हा आरटीचं काय ताप नव्हतं. महाराष्ट्र हे बीजेपी आल्यानंतर आरटी ताप आहे. मुली तर मिळेल ते म्हातार झालं. आमच्या गावात कमीत कमी 100-150 पोर आहे बिगर लग्नाचं. शेतकरीचं भरपूर अडचण आहे. शेतकरीचं काय अडचण आहे. एक पुढे चांगला आहे मजुरी गेला भरपूर नाही. शेतकरीचं काय कर्ज माफ झालं नाही काय नाही. 2000 रुपये आणायला जायला मला 500 रुपये पगार बुडवायचा. बापू काम केलं. पहिलं काय ते माने असताना मान्या पण बी काम केलं. माने किती जास्त ह्यांनी काम केलं आता बापूसाहेब. आता चालू मध्ये आहे म्हणून त्यांनी काम केलं. पहिला मान्यामध्ये असताना रोड केलं सगळं त्याला गावात सिमेंट कॉन्क्रीट केलं. काय लाडकी बहिणीचा पैसे दिले आता 1,500 रुपये आता मोदी सरकारलाच देणार की मात्र रेशनिंग सगळं फुकट आहे. पहिला काँग्रेस होत पैसे देऊन घेणार होत 100% बापूसाहेब इथं लीड दाखवणारच आहे. तुम्हाला सांगतो 1-2 हप्ता दिला फक्त पुढे हप्ता नाही की आहे. मी तोट्यात आहे. गाव विकास केला मी एकटाच. आमच्या गावाचा विकास आता सुभाष देशमुखच येणार. बापूंच्या माध्यमातून विकास झालाय आणि नागरिक सुद्धा बापूंनाच निवडतील. बापूंनी 10 वर्षाखाली तरुणांना शब्द दिलता की MIDC आणू बेरोजगारी मुक्त करू म्हणून. आतापर्यंत एकही गोष्ट झाली नाही. लोकप्रतिनिधीचं काम काय आहे स्वतः येऊन आंदोलन करायचं. तुमचा कारखाना नाही तर शेतकऱ्यांना न्याय तर मिळवून द्यायचं. 300-300 रुपये लोक कारखान्याने बुडवले गेल्या 2-3 वर्षाखाली. नाही विकास कामं तर आहेत पण शेतकऱ्याबद्दल आणि तरुणांबद्दल आतापर्यंत एकही काम केलं नाही. सुरेशजी असा पुरेसा आहे. तुमचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख नाही यावेळी परावून इच्छित आहे. विकासाचं काम झालंय. 3000 दिलं त्याच्यामध्ये 30 रुपये एका पाकिटला 1 किलोला 30 रुपये म्हणलं तर किती जात आहे. हे काही बरोबर नाही. लाडकी बहीण योजना 1 लाख रुपयाचं खात घेतल्यावर आमचं 18,000 जात आहे. ते काम करून आमचं बोट आमच्या डोळ्यामध्ये खुपसून पुन्हा जाऊन अगोदर जे 5 वर्षाखाली बघता आता तेवढं नोकरी भरतीच होईना. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूजच्या माध्यमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण आलेलो आहोत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भंडारकोटा या ठिकाणची नक्की परिस्थिती काय आहे आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 2024 मध्ये कोण होणार या दक्षिण सोलापूरचा आमदार याबद्दल आपण बेधडक चर्चा या ठिकाणी ग्रामस्थांशी करणार आहोत. नक्की या ठिकाणची परिस्थिती काय आहे आणि गावकऱ्यांची समस्या काय आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. दर्शको, विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि प्रत्येक उमेदवाराच्या मध्ये एकच गाणं वाजत आहे ते म्हणजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. पण एकीकडे जनतेच्या मनामध्ये कोणतं गाणं वाजतंय हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी नागरिक बसलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहोत. ग्रामस्थ आहेत, काही तरुण मंडळी आहेत आणि काही वयस्कर आहेत. त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया, बेधडक गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझे संकप्पा गोसावी. इथलेच का? हा माडवड दक्षिण सोलापूर. सोलापूर. काय भंडारकोटाच्या काय समस्या आहे ते? काय 1 नंबर आहे. चांगला काय समस्या? चांगलं आहे. चांगलं आहे का? चांगलं आहे का सगळं? काय करता तुम्ही? शेती. शेतकऱ्यांची काय समस्या आहे एकंदरीत? काय शेतकऱ्याचं ते पाऊस नाही, पाणी नाही, लई ते बोरला पाणी नाही, असं आहे. शेतकऱ्याचं काय
बरोबर का नाही? काय शेतामध्ये हा? काय आहे ते ऊस आहे, उसाला भाव का भाव नाही का नाही? किती आहे उसाला भाव सध्या? 2,500. 2,500. एकीकडे पाहिलं तर दुसरीकडे 3,500 पर्यंत उसाला भाव आहे. तिकडं आहे हो, इकडं तर कोण देत नाही. देत नाही. अजून काही शेतकऱ्यांच्या समस्या काय ते का आता नाही? लय विधानसभा हैराण मध्ये निवडणुका जवळ आली घेऊन बरोबर आहे हो. लय इकडे तुमचं स्थानिक आमदार कोण आहेत? ते देशमुख आहे. देशमुख आहे. कसं आहे त्यांचं काम कसं आहे? कसं काय आहे? हूं म्हणते तिकडे जाते, का काम काय करत काम नाही का नाही? काय काम त्यांची इथं काय कामं झाली का बंडरगडमध्ये? काय काम येते बघते जाते, काम काम काय करत येतं? आता निवडणूक आलेत, कधी भेटला हो का त्यांना काय जाऊन तुम्ही? काय भेटलं नाही, हा आम्ही काय भेटलं नाही. भेटला आम्ही शेतकरी आहे हा. का, हा. रानात जे काम करते, पोट भरते. आता या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे उमेदवार इच्छुक आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून एखादा नेता निवडून दिला जातो. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं की यंदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण सोलापूरचा आमदार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला? कोण झालं पाहिजे बाबा की हा आमदार झाल्यानंतर आपलं काम करेल? बरोबर, कोण बी करत नाही काम. कोण आता मग तिथं काय करते काम? हा, बरोबर का नाही? कोण बी करत नाही. निवडणुकी आल्यानंतर ते काय करते, सगळ्याला भेटून जाते, असं करते असं करते म्हणते ते जाते. पण बरोबर आहे का नाही? शेतकरी लई अडचणीमध्ये आहे आता सध्या. शेतकऱ्यांना सरकार काय पैसे देते का नाही? का देते? का 2,000 देते, एक लाडकी बहीण आली म्हणते हो, लाडकी ते हा आले, ते आले सगळ्याला आले. टाकायचं ना मत टाकायचं घेऊन आहे, पुढच्या निवडून आलं गाण हाच आहे. असू द्या का इकडं? सर, एक बोल की थोडं. लाडकी सरकार दिलाय, अजून सरकार मंजूर केलं नाही. नाही लाडकी बहीण आली लाडकी बहीण दिला पैसा दिलाय, लाडकी बहीणला पैसा दिलाय. कोण दिलाय? ते का देशमुख देशमुख नाही, कोण म्हणते त्याला आमदार? मुख्यमंत्री. हा, मुख्यमंत्री. सरकारनं अजून निवडून दिलं नाही. का निवडून नाही? लाडक्या बहिणीला पैसा देऊन ते वाटप केलं नाही. त्याचा खिशात मध्ये पैसे वाटप करायला आलाय. आमचं मतान पडू द्या. हा, तशासाठी लोक असं करायला 2 महिने देते, अजून 2-3 महिने देते, आल्यावर गप्प आल्यानंतर जाते ते तिकडे पळून. म्हणजे ही फक्त लाडकी बहीण योजना फक्त मतदानापुरतं दिला? हा, माझं आमचं कळतंय. मी फर्स्ट सांगतो, तुम्ही फर्स्ट किती करतो ना, 6 महिने 7 महिने करतो. आता निवडून आलं, तिकडे गाणार तर तिकडे गाणार, मध्ये लोक गरीब लोक बसताय, आम काम करायला पोट भरत नाही. अवघडच आहे. हा, आता आमचं काय ना, काय आता समस्या तिथल्या शेतकऱ्यांची? शिंदे साहेब हे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते चांगलं आहे. त्या वेळेला का तर गरीब लोकांना बघितलंय, 5 वेळा बघितलंय, लाईट मीटर फुकट दिलंय, पैसा नंतर भरून. शिंदे साहेब हे आपले सोलापूरमध्ये शिंदे, हा शिंदे, त्यांना केलंय. त्यांना पडल्यावर 10 वर्ष पडलंय. त्यांचाच बाई आलंय, तर बाईल मी भेटणार आहे. मी अजून तर 1 महिना जाऊ द्या, 2 महिने जाऊ द्या. निवडून आल्यावर ते आता कोण उभारते त्याला मी, आमचं काँग्रेस सरकार लोक आहे, मी गरीब लोक आहे, काम करायला पोट भरत नाही. का सगळं काम करायला पोट. आता तुमचा आमदार सुभाष देशमुख आहे. आमचा आमदार देशमुख काय, देशमुख गरीब लोकांना शाळा शिकायला बसले घरात मध्ये. ते 12,000 द्या, ते वाढ करत नाही, लोकल का बघत नाही. शाळेत 12वी 11वी शाळा शिकले, का तर पगार वाढ करून घेत नाही. कारखाना मालक आहे. 10 वर्ष निवडून दिलं की लोक काय पैसे देत, लोक मग किशात घालताय, गावून जात आहे. बरोबर नाही? मी बेरोजगारीची पण परिस्थिती जास्त माझ्या परिस्थिती गरीब आहे आपली. MIDC काय तर इकडे काय तर मंजूर झाली? का नाही अजून नाही. आता निवडून कोण आलं तर आता काम करायचं. आमदार माने त्या आपल्या गावात मग उभा नाही, त्यालाही मत टाकतो. आता तुमच्या इकडे पाहिलं तर अमर पाटील असतील आणि दिलीप माने असतील, किंवा आता तुमचे विद्यमान आमदार जे काही आहेत देशमुख आहेत, आणि त्याचबरोबर सोमनाथ वैद्य असं एक नाव चर्चेत आहे. गरीब लोक काय, मांग लोकाला, धनगर लोकाला काय दिलं नाही. आमचं शेत नाही का. 2024च्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि हे सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मतदारांच्या हातात आहे. कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला 2024चा आमदार? त्या 10 वर्षानंतर आमदार तेच आहे. कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला? आता आम्हाला त्या माने आम्हाला माहिती आहे. त्या माने उभारल्यावर म्हणजे मी माने जर उभारले तर येतील असं वाटतंय का? येते 100% हा 100% येते. नमस्कार.
काय नाव आपलं? निवांत शांत जाणकार दिसताय. या मग यान बरोबर भारत यान असून निवांत कन्नड व्हायचं. मराठी बोला. मराठी जास्त येत नाही मला जास्त काय येत नाही. शेतकऱ्यांचे काय समस्या आहे ते? काय समस्या काय? माझं डोल काय आहे का तुम्हाला? डोल काय डोल 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 ते फेल काय- नाही ते काय डोल ते काय नाही का? डोल नाही वय काय किती आहे नाही. तुमचं आता सध्या? आता सध्या बघा मला ते मोदीचे पैसे येते बघा 2000 हा? किती येतंय? 2000 हा? 2,000. 4 महिन्याला किती 2000. वय किती आहे तुमचं? माझं काय तर 65 70 66 67 चालू आहे. 66. हा 66 मला एसटी हाफ तिकीट असेल किंवा आहे ना. हाफ तिकीट आहे. काय वाटतंय आता हाफ तिकीट झालं? हा. मला कुठं जायचं नाही हो. हा. मी माझं 4-5 एकर शेत आहे. हा. शेतामध्ये ऊस आहे. शेत बी एकदम जवळ आहे. येतो जातो शेतच काम करतो. म्हणजे ज्यांना काय कशाची एसटीची गरजच नाही त्यांना हाफ तिकीट केलंय हम्म. आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना नाही. आता बेरोजगारीची परिस्थिती या ठिकाणी आहे, त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? बेरोजगारीला कोण बघणार आहे? त्याला काय कोण बघत नाही. ते काय गव्हर्नमेंट बी बघत नाही काय नाही. ते काय पैसे समस्या सांगते सुटल्या? स्थानिकांच्या इथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत? अडचण शेतकऱ्याची अडचण कायमच असणार की. काय त्याच्यामध्ये काय भंडरगोट्याच्या दक्षिण सोलापूर मधील भंडरगोट्याच्या शेतकऱ्यांची काय समस्या आहे? हा? त्याच्याबद्दल काय माहिती नाही मला जास्त. काय माहिती नाही. मी काय राजकारणात नाही. बर. काय वाटतं आता तुमचे आमदार आहेत ते, सुभाष देशमुख आहेत, काय त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांनी काय केलं ते कारखान्यात काढले आपल्या गावात ऊस नेते जाते पैसे देते जाते. त्याच्याबद्दल काय अडचण नाही. कामं केलीत का? काम आमदार झाल्यानंतर काम काय करते त्यांनी काम सांगते आल्यावर सांगते ते मला असं करून सगळ्यात देतो, तसं जास्त करून देतो. निधी दक्षिण सोलापूरला आमदारांनी आणलाय असं म्हणते ते निधीचे ते काय रस्ते मला बिस्ते जास्त काय झालेत माहिती का या ठिकाणी आमदार निधीतून? एखादा सभा मंडप किंवा काय कामं झालीत का आमदार निधीतून? केलं ना त्याने काय गावात पैसे आलेले ते लोकांना काम करते चारानेच बाराने पैसे खाऊन जाते त्यांनी तेवढंच करणार. चारण्याचं काम आणि बाराने खाऊन बसायचं हा. अवघडच आहे म्हणायचं. अवघड असणार. आता पाहिलं तर या ठिकाणी सुभाष देशमुख आमदार आहेत ते आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. एकीकडे पाहिलं तर दिलीपराव माने आहेत, एकीकडे पाहिलं तर अमर पाटील आहेत आणि नवीन एक नाव चर्चेत येत आहे सोमनाथ वैद्य असतील आणि अजून खूप सारी नावं चर्चेत आहेत. काय वाटतं कोण येईल असं वाटतं दक्षिण सोलापूरला? येण्याचं काय पहिल्यांदा अगोदर ते काँग्रेस असते ते चांगलं होतं. काँग्रेस चांगलं. आता काँग्रेसकडनं जर पाहिलं तर उमेदवारी आता कोण येईल असं वाटतं काँग्रेसकडून तुम्हाला सध्या तरी? आता इकडे पाहिलं तर महाविकास आघाडीकडून दिलीपराव माने असतील किंवा अमर पाटील असतील. काय वाटतं कोण येईल असं वाटतं तुम्हाला? तुमचे काय आमदार ते माने आलं तर बरं होतंय. काय आपलं काय इंटरेस्ट नाही हे बोलूनच नाही. नाही, तुमचे इंटरेस्ट नाही 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 काय करता तुम्ही? नाही नाही आपलं काय 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 तुमचं नाव काय? तुमचं ऐका की हे- तुमचं हे- नाव काय सांगा मला? बोलता तर ऐका हा. हे बोलायला आपलं इंटरेस्ट नाही बोलायला इंटरेस्ट नाही. बोलायला इंटरेस्ट सर्वसामान्य नाही नागरिक काय शेतकरी आहे का नाही? हे टेन्शन आहे माणूस आहे हे टेन्शनचे माणूस आहे टेन्शन कशाचं आहे सांगा फक्त. कशाचे काय ते प्रॉब्लेम आहे घरगुतीचा प्रॉब्लेम बर, आहे बर. शेतीचा प्रॉब्लेम आहे शेती- शरीराचा प्रॉब्लेम मग आहे एवढं सर्व समस्या तुम्हाला नको आहेत. नको शेतीच्या नको समस्या नको आहेत. नको सर सोडा मला ऐका, त्रास आहे शेती टेन्शन किती- आहे शेती किती आहे तुम्हाला? कुठलंही एक एकर आहे एक एकर. काय आहे शेतामध्ये? काय ते ज्वारी हा. हेच नको नको मला टेन्शन आहे बोला बोला. टेन्शन आहे मला टेन्शन आहे त्यांना जाऊ द्या. आपल्याला काय टेन्शन आहे? काय नाव आपलं? हा? पूर्ण नाव काय तुमचं? रमण मुक्काणे इथलेच का? दक्षिण सोलापूर. दक्षिण सोलापूर मधलं हे भंडरकोटा हे गाव आहे. काय या ठिकाणच्या दक्षिण सोलापूर मधील नागरिकांच्या समस्या आहेत आणि खास करून दक्षिण सोलापूर मधील भंडरकोटाकरांची काय समस्या आहे? काय काय म्हणल्यावर काय करणार करते जाणार जाते आपल्याला काय शेतात काम करायचं आमचं आम्ही बघायचं. शेतकऱ्यांची काय समस्या आहेत? शेतकऱ्यांचं काय शेतामध्ये? शेतकरी असं ऊसाबद्दल असं काय कोणाचं आहे हा? काँग्रेसचं काय नाही, काँग्रेसच नाही आणि कुठलं भाजपचं नाही, फक्त शेतकऱ्यांचं आहे. आता शेतकरी जे बोलतील तेच आहे. शेतकरीच आहे हा, शेतकऱ्यांचं आहे. एबीपी लाईव्ह हा? एबीपी लाईव्ह शेतकरी चर्चा हे न्यूज माध्यम आहे युट्यूब. तेली सांगते आपल्या सांगते शेतामध्ये काय तुमच्या? ऊस आहे ऊसाला काय भाव देऊ काय आहे? आपण दुसऱ्याची खेत करतो काय भाव दिला तर काय काय नाही
आमचं स्वतः तर शेती नाही. काय म्हणता पैसे दे बोलायला कोण मंत्री आहे, काय सगळं माहित आहे. कोण मंत्री आहे, कोण काम करते, बरोबर का नाही? हा? तुम्हाला काय पाहिजे का पाहिजे का म्हणलं का हो हरियाणामध्ये ते शेत हा? हा. काय नाव आपलं आपलं गजानन रेवप्पा बुगडे, मुक्काम पोस्ट भंडारकोटे, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. काय या ठिकाणच्या विधानसभेमध्ये आता हे तुमचं दक्षिण सोलापूर आहे, दक्षिण सोलापूर विधानसभा आहे आणि त्यामध्ये हे भंडारकोट आहे. काय भंडारकोटेची काय समस्या आहेत? भंडारकोटाची समस्या म्हणलं तर भंडारकोटे गावातलं अजून भरपूर काम आहे. हा बर गावामधलं अजून स्वच्छ अजून स्वच्छताचं काम राहिलेलं आहे. अजून पावसाळ्याचा दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता सध्या महापूर येणार आहे. महापूर आल्यानंतर गावात पाणी येणार आहे. मग त्याचं ते धक्क्याचं काय तर नियोजन करायला पाहिजे. आणि ते मशानभूमीचं एक काम राहिलं, अजून ड्रेनेजचं काम राहिलेलं आहे. आता या ठिकाणचे पाहिलं तर दक्षिण सोलापूर मध्ये तुमचे आमदार आहेत सुभाष देशमुख हो आहे ना, त्यांनी या ठिकाणी काय कामं केलेत की. त्याच्या हाताने किती काम केलं तेवढं काम केलंय, तरी बी अजून कमी आहे. गाव मोठं आहे. गाव मोठं असल्यामुळे अजून काम अजून जरा कमी पडलं. कामं केलेत काम. आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. एकीकडे पाहिले तर खूप उमेदवार इच्छुक आहेत आणि प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये एकच गाणं वाजू लागलंय, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. नागरिकांच्या मनामध्ये कोणतं गाणं वाजतंय? काय झालं नागरिकचं काय ते अजून कसं आहे सांगू का? नागरिक कसं आहे, नागरिक तुम्ही म्हटल्यासारखं अजून कसं काय म्हणजे असं सत्ताधारीमध्ये आहेत, पण एकजुटीनं काम नाही, ते मनमानेनं आहे ते. आता या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे नावं चर्चेत येत आहेत. तुम्हाला एक 4-5 नावं सांगतो. तुमचे या ठिकाणी पाहिलं तर इच्छुक मध्ये दिलीप माने असतील किंवा अमर पाटील असतील आणि तुमचे विद्यमान आमदार आहेत ते सुभाष देशमुख आहेत आणि सोमनाथ वैद्य आणि अजून खूप सारे असं नावं चर्चेत आहेत. काय वाटतं नागरिकांना, काय वाटतं की जनतेचा कौल कोणाकडे आहे, कोण होणार? जनतेचं कौल असं आहे की कोण आलं तरी बी सगळेजण काम करणारेच लोक आहेत. नक्की 2024 काम करणारा व्यक्ती कोण वाटतं तुम्हाला? काम सगळे करतात, सगळेच करतात. काय म्हणतो? बापूसाहेब एक नंबर चांगला आहे बा. बापूसाहेब एक नंबर चांगला आहे. हा, इथं आमच्या गावामध्ये कोण बी काय करत नव्हता. एवढे निधी भरपूर आणलेला आहे. सगळ्याकडे रोड आहे, ते रस्ता, मग ते गाळा, मग परत इथं मशानभूमीवर इथं कडी टाकलंय. सगळं लय काम केलंय ना बापू. खूप सारे निधी दक्षिण सोलापूर नाही, दक्षिण किती आपल्या गावामध्ये निधी भरपूर दिलाय बापूसाहेब. हा, भंडारकोटाला लय दिलाय, भरपूर दिला निधी बापूसाहेबने. या ठिकाणी जर पाहिलं तर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ निवडणुकीला 100% ह्यांनीच आमदार असायला पाहिजे अजून सारे. बापू 100% हा, थांबल्यावर निवडून येतील येते 100%. हा, 100%. काय नाव आपलं? आमचं नाव मल्लिकार्जुन आहे. असं आरटीओ त्रास आहे, बरोबर. आरटीओचा त्रास आहे. हा, बरोबर. ड्रायव्हर आहे वाटतं तुम्ही? हा, आरटीओ म्हटलं तर ओळखतो. आरटीओ त्रास भरपूर आहे आमच्या दक्षिण सोलापूर मध्ये. गरीब लोकांना करून खाऊ देत नाही त्यांनी. काय त्रास नक्की काय त्रास? आरटीओ पकडते 20,000 40,000 एवढं दंड पडते. काय पकडते बघा, कशाला पकडते तुम्हाला माहितीच आहे. पॅसेंजर जास्त म्हणून पकडते. काय तुमची काय 4 चाकी गाडी काय कोळजार येतं नाही तर परमिट बी दिले ना त्यांनी. कर्नाटकमध्ये कसं परमिट दिले, 11+1 दिले ना, आम्हाला बी परमिट द्या. आम्ही परमिट करतो ना, आम्ही परमिट करून मारतो आम्ही बी. काय देत नाही सरकार. आरटीओचा जास्त त्रास तुम्हाला? हा, त्रास आहे, भरपूर आहे. स्थानिक आमदार लोकांना काय उपयोग नाही. हा तुमचा मुद्दा घेऊन तुम्ही आता या ठिकाणी जर पाहिलं तर आरटीओ म्हणलं तर हा मुद्दा घेऊन तुम्ही तुमच्या उमेदवारापर्यंत तुमचा जो आमचा संघर्ष ग्रुप आहे सांगितले तर हे काय बीजेपी सरकार आहे. सगळं आलून दंडच आहे. एक पिकअप मंद्रपचं काय तर एक पिकअप होतं, 1 किलो काय तर वाढ होतं, 25,000 दंड पडले. 1 किलोसाठी 25,000. हा, 25,000 दंड. शेतकरी लोक, ते गरीब लोक कसं करून खायचं सांगा. खूप साऱ्या अडचणी या ठिकाणी ड्रायव्हर्स आहेत. गरीब लोकांना कसं काय नोकरी तर द्या. हा, नोकरी द्या, नाहीतर एक तर करून खाऊ द्या, नाहीतर एक नोकरी तर द्या. काय सांगा 25 त्यांना लाख पगार घेतात माहिती ना.
बरोबर ना. लोकांना पैसे एवढं 25,000 40,000 असं दंड पडलं तर कसं करायचं सांगा. त्रास आहे भरपूर. आता या ठिकाणी तुमचे आमदार विद्यमान आमदार सुभाष देशमुख आहे, त्यांचं काय काम? त्याचं काम सांगितलं गेलं तर त्यांनी बेरोजगारीचे या ठिकाणी प्रश्न त्यांनीच आहे. घेत नाही. आम्ही गेलं तर त्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे ना. बेरोजगारीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. काय बेरोजगारीसाठी त्यांनी काय कामं केली काय या ठिकाणी? केलेत काम त्यांनी सगळं काम केलं तर गावचा विकास केलं तर आमचं एवढं ड्रायव्हर संघटनेचा विकास केला नाही. हा आमचा एवढाच मुद्दा. गावचा विकास झाला. हा गावचा विकास त्यांचे निधी दिलेत भरपूर दिले. मी काय म्हणत नाही दिलेत. बेरोजगार पोरं भरपूर आहे गावात. काय नोकरी नाही काय नाही. शेतात काम तर होत नाही. काय करायचं त्याला. भरपूर पोरं आहे. हा शाळा शिकून लग्न नाही. मुली तर मिळेल ते म्हातार झालं. आमच्या गावात कमीत कमी 100-150 पोरं आहे बेकार लग्नाचं. त्याला मुली भेटे ना कसं करायचं त्याला. नोकरी असं होते. आणि त्यामध्ये लवकर जागा पण सुटत नाही. जागा पण सोडत नाही. आयुष्य जाते ते मुली बी कोण देत नाही त्याला. जागा सुटली तर पण कमी जागा सुटते. कमी जागा सोडतात. एक कमीत कमी माझ्या अंदाजानं एक 2,000 जागा असेल तर त्याला 10,000 पोर असतात. मग कसं भेटत. नाव सांगा. सावकार आहे तुम्ही सांगा. नाव सांगा तुमचं. नाव काय सांगा. श्रीशैल बुगडे. काय हो सर्वसामान्य नागरिकांची शेतकऱ्यांची काय अडचण काय करता हो तुम्ही सध्या? शेती करतो. शेती करा. शेतकरीचं भरपूर अडचण आहे. शेतकरीचं काय अडचण आहे एक नंबर नाही. हे कामगार लोक भरपूर पगार घेतलो. शेती किती आहे? 400-500 रुपये पगार घेतलो. मग काय करायचं मग. काय गव्हर्नमेंट कडून काय मिळतं का. गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना देतो म्हणते गव्हर्नमेंट. काय तर शेतकरी काय देते काय देत नाही करत काय हो नाही. शेतात? नाही शेतात काय शेतात काय ते उडीद होत. उडीद काय चांगलं आहे का? उडीद चांगला आहे. मजुरी गेला भरपूर. उडीद पाऊस पडला होता. पावसामध्ये 1 एकरला 30,000 रुपये मजूर गेला. मग काय करायचं. 20,000चा उडीद झाला. उडीदचा भाव उडीदचा भाव आहे 6,000-5,000. हो काय फायदा झाला का तोटा झाला? तोटा झाला 10,000 रुपये एकऱ्याला. भावच नाही म्हणाय. भाव कमी झाला एकदम. पाऊस पडला सोडलाच नाही. पाऊस लई पडला. पावसामध्ये काय नुकसान झालं का? पावसामध्ये नुकसान झालं. पावसामध्ये नुकसान झाल्यानंतर कोण पंचनामा करण्यासाठी पंचनामा कोण बी घेतलं नाही आम्हाला. अजून पंचनामाच काय केलं नाही. कोणी आलं बी नाही. कसं का मग तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्यांना काय नुकसान केलं झालं ते आम्हाला ते व्याजाने पैसे काढलो भरलो निवांत तिथं उभारलो. व्याजाने पैसे काढला. मग 10,000 रुपये कुठं आणून भरू. शेतकऱ्यांची अडचण खूप आहे. शेतकरीचं एवढाच अडचण आहे. भरपूर अडचण आहे. शेतकरीचं काय कर्ज माफ झालं नाही काय नाही. माफ झालतो म्हणलं हे काही बी नाही. मग अजून काय सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. हा सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. लाडके बाई मिळाले की पैसे एखाद्या मिळालं. एकाच हप्ता मिळाला फक्त. अजून मिळालं. कोणाला 1 हप्ता मिळाला कोणाला 2 हप्ता मिळाला. सरकार का लाडकी बहिणींना 1,500 रुपये महिन्याला देत असं वाटतं? देते की महिन्याला काय 1-2 हप्ता दिला खलास झाला. पुढं काय दिलं नाही काय नाही. का सरकारने ही योजना का चालू केली असं वाटतं? सरकार योजना काय बी चालू केलं नाही. गावाला शेतकरीला काही बी योजना नाही. एक बी योजना नाही. काय सांगू तुम्हाला. शेतकऱ्यांना 2,000 रुपये काहीतरी भेटते. 2,000 देते त्याला. त्या दुनियाला भरपूर कर्ज आहे त्यालाच मोडून घेते. 2,000 कुठेच लागत नाही. कुठं लागते. बघूला जाते म्हणा. 2,000 रुपये आणायला जायला मला 500 रुपये पगार बुडवायचं. 100 रुपये पेट्रोल टाकायचं. मग किती पैसे मिळणार मला हे तर सांगा ना. पैसे घेऊन अजून कर्जात जातोय असं वाटायला लागलं. मी तुम्हाला हिशोब सांगितल्यावर पेट्रोल म्हणलं तर मग काय चालत जाऊ बँकेला. या ठिकाणी तुमचे जे काही विद्यमान आमदार आहेत सुभाष देशमुख आहेत त्यांच्या कामाबद्दल काय त्यांनी इकडे काय बापू काम केलं गावात. ते निधी दिलं त्याला गाळा बांधून दिलं. थोडे जनावरचं बाजार केलं. मग अजून इकडे एक रोड चालू केलं. हे बापू असताना बापू केलं. पहिलं काय ते माने असताना मान्या पण बी काम केलं. तर माने जास्त ह्यांनी काम केले आता बापूसाहेब. आता चालू मध्ये आहे म्हणून त्यांनी काम केलं. पहिला मान्याबेळ असताना रोड केलं सगळं. त्याला गावातलं त्याला सिमेंट कॉन्क्रीट केलं. सिमेंटचं काम केलं त्यांनी. हुद्द्यावर नाही त्यांनी कशाला सांगू आम्ही.
केलं काम भरपूर 2024 ला आता दिलीपराव माने तुम्ही म्हणता त्यांनी सुद्धा थांबणार आहे ते. हं. काय वाटतं काय येईल काय ते बी माणूस चांगला आहे, येईल ते वाटतं माणूस का नाही. तुम्हाला? काय वाटतं येईल वाटतं काय यंदा हे आम्ही काय सांगता येत नाही. सर्वसामान्य जनतेचं लोकांचं काय सांगणार, एखादा आम्ही सांगून काय. लाडकी बहिणीचा पैसे दिले आता 1,500 रुपये. मोदी सरकार आता मोदी सरकारलाच देणार की मत सगळं. काय म्हणतो आता लाडकी बहिणीला सगळे मुख्यमंत्री. हा एकनाथ शिंदे साहेब हे दिले सगळ्या 1,500 रुपये महिन्याला. हे सगळं पैसे आता भाजपलाच देणार मतदान. बाय लोक सगळं ह्यालाच करणार आहे. योजनेचे पैसे आले म्हणून भाजपला मतदान. हा भाजपलाच आहे. भाजप सोडून काय घेता, मात्र रेशनिंग सगळं फुकट आहे. पहिला काँग्रेस होत पैसे देऊन घेणार होत, आता फुकट पैसे मिळते ना सगळ्याला गरीब लोकांना. काय म्हणते तिने लाडकी बहिणीमुळे मत सगळे त्यांना जाते असं म्हणते. मग काय पैसे मिळणार देणार, हप्ताच बंद 100% बापूसाहेब इथं लीड दाखवणारच आहे. तुम्हाला सांगतो 1-2 हप्ता दिला फक्त, पुढे हप्ता नाही की. हे अजून येणार आहे. मुख्यमंत्रीचं काय 1,500 रुपये लाडक्या बाईच भी नाही, काय नाही नाही भेटलंच नाही का अजून. थोडे भेटलं, 1-2 देणार. पण ते अजून पडेल असं वाटतंय है ना. हा येणार आहे. येणार येणार आहे अजून एक 4 ना. सगळ्याला भेटणार आहे. मग न आल्यावर त्याला कशाला हे करू मी. 4 दिवसांनी भेटणार आहे म्हणते ती. हा 4 दिवसांनी भेटणार आहेत म्हणजे. आता तुम्हाला काय सगळंच माहित आहे असं? सगळं माहित आहे माझा. मी सगळा रोज बघतो, रोज मोबाईल वर मी बघतो. आज काल मुख्यमंत्री सही केलंय, आज 1-2-4 दिवसामध्ये सगळ्याला पैसे भेटणार आहे. काय टेन्शन घेऊ नका. बापू साहेबाला मतदान करायला पाहिजे. बापूला तुम्ही थोडं जाणकारी दिसता. हा? तुम्ही थोडं जाणकारी दिसता. जानकर आहे, मी तोट्यात आहे. छोट्यात आहे. गाव विकास केला मी एकटाच, आमच्या गावाचा विकास. 1974-85 ला वॉटर सप्लाय स्कीम विहिरीला जागा दिलो. मेंबर आहे ग्रामपंचायतचा. हे नाही कुठला मेंबर नाही, काय नाही, सामान्य शेतकरी आहे मी. कळलं का? 1 एकर जमीन दिलंय वॉटर सप्लाय स्कीम साठी. पूर्ण यंत्र बंधनासाठी 2 एकर जमीन दिलाय. 33 KVIPS ला 2 एकर जमीन दिलंय. बापरे. तुम्ही वैयक्तिक मग स्वतःचा गावाच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी मी दिलाय. अजूनपर्यंत कुठलाही पैसे देतो म्हणून फसवलं तर का फसू द्या, मला माझं काय जात नाही. गावाचा विकास झाला हे मला एवढं. आता त्यावेळी विकास झाला होता. आता 2024च्या विधानसभेची निवडणूक आली. ह्या कालावधीमध्ये आता या ठिकाणी तुमचे विद्यमान आमदार आहेत बापू, त्यांचं काय कसं आहे काम, त्या पद्धतीने काम केले ते अगोदर आमच्या विरुद्ध होता. कोण देशमुख. आता आम्ही अपसात झालाय. दिलं तर दिलं, नाही तर नाही. त्यांनी काही येऊन माझ्याकडे भेटलं नाही. त्यांच्या खालचे लोक आहेत ना, ते अपसात केलेत. म्हणजे त्यांना तुम्ही प्रत्यक्षात भेटलं नाही. प्रत्यक्ष आता विषय असा आहे की नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि एक वेगळंच वारं, राजकारणाचं वारं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये सर्वकडे फिरतंय. आता या ठिकाणी पाहिलं तर तुमचे विद्यमान आमदार आहेत सुभाष देशमुख आहेत, आणि दुसरीकडे पाहिलं तर अमर पाटील असतील, दिलीप माने असतील, सोमनाथ वैद्य असतील, आणि अजून काही नाव चर्चेत आहेत. काय वाटतं 2024 एक जाणकार म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण येईल असं वाटतं? आता सुभाष देशमुखच येणार. सुभाष देशमुखच या ठिकाणी येणार 100%. 100% नाही, 80% येणार. त्यांनी खाणार की हो 20% म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जाणकार आहे तुम्ही. जाणकार माझं BA शिक्षण झालंय. सांगितलं की पहिला होता म्हणून. 1966 ला BA मध्ये होतो मी. शाळा सोडून आलो. मला 60 एकर जमीन आहे. सगळं वाटून दिलंय मुलाच्या नावावर. आता मला बोटाला देते तर बस, काय त्यांना काय विचारायचं मुलाला. सुखी आहे. माझं नाव यतीन शहा. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये गेली 10 वर्ष ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व करत आहेत ते अशा राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुभाषबाबू देशमुख यांचं काम दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिक माझ्यासहित यांना जर आपण विचारला तर प्रामुख्यानं चांगल्या पद्धतीचं काम आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी महत्त्वाकांक्षी निर्णय या तालुक्याच्या हितासाठी घेतलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा जर सुभाष देशमुख यांना या तालुक्यातील नागरिकांनी संधी देतील अशी एक आशा मनोमन वाटते. या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यमान तुमचा आमदार सुभाष देशमुख त्यांनी काय काय काम केले एकंदरीत दक्षिण सोलापूरमध्ये? एकंदर हे माझं गाव भंडारकोटे आहे. या भंडारकोटे गावामध्ये गेली 10 वर्षामध्ये
आमदार सुभाष देशमुख यांनी जवळपास 20 कोटीची कामं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामध्ये नागरी सुविधांची कामं असू द्या, त्यामध्ये रस्त्याची कामं असू द्या, त्यामध्ये ग्रामपंचायत स्थानिक विकास निधीसाठी त्यांच्या माध्यमातून येणारा निधी असू द्या, असा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आदरणीय बापूंनी भंडारगोटे गावासाठी दिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, थोडं जवळच येऊन ठेपलेल्या आहे, काही महिन्यावरती आहेत. पण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण काम करणारा नेता 2024चा उमेदवार म्हणजे आमदार म्हणून निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला तर असं वाटतं की या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये गेली 10 वर्षाचं काम बघता बापूंच्या माध्यमातून विकास झालाय आणि नागरिक सुद्धा बापूंनाच निवडतील, म्हणजे या राज्याचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांना निवडतील अशी मनोमल आशा आहे. तर हा भंडारगोटा आहे आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. काय या ठिकाणची परिस्थिती आहे, काय सांगा? या ठिकाणी खूप हालाकीची परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी. बापूंनी 10 वर्षाखाली तरुणांना शब्द दिलता की MIDC आणू, बेरोजगारी मुक्त करू म्हणून. आतापर्यंत एकही गोष्ट झाली नाही आणि शेतकऱ्यांना हमी भावाचं तर एकदाही बापूंनी बोललं नाही. आणि त्यांचा स्वतःचा कारखाना आहे, ते कारखान्याबद्दल बिल विचारायला गेले लोक की तो माझा कारखाना नाही, माझ्या भावाचा कारखाना आहे, माझा आणि कारखान्याचा काय संबंध नाही, अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी बोलतो. लोकप्रतिनिधीचं काम काय आहे? स्वतः येऊन आंदोलन करायचं. तुमचा कारखाना नाही तर शेतकऱ्यांना न्याय तर मिळवून द्यायचा. आता 300-300 रुपये लोक कारखान्याने बुडवले गेल्या 2-3 वर्षाखाली आणि आता अजूनही बिल आलं नाही. या ठिकाणी तुमचे आमदार पाहिले तर सुभाष देशमुख आहेत, काय त्यांच्या कामाबद्दल काय सांगा? नाही, विकास कामं तर आहेत, पण शेतकऱ्याबद्दल आणि तरुणांबद्दल आतापर्यंत एकही काम केलं नाही त्यांनी. फक्त विकास कामं तर निधी आमच्याच पैशातून आमचं काम केलेलं आहे, ते निधी आम्ही काय मान्य करतो, पण शेतकऱ्याबद्दल आतापर्यंत एकही त्यांचं क्लिप दाखवा की बोललेलं आहे, कुठं विधानसभेमध्ये असं कुठेही बोल. शेतकऱ्यांचा काय विषय त्यांनी मांडला नाही असं तुम्हाला? हमी भावाचा विषय मांडला नाही, ऊस बिलांचं मांडलं नाही, आतापर्यंत कुठलाच विषय बोलला नाही. कांदा असू दे, बोललंच नाही. या ठिकाणी 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काय वाटतं एकंदरीत 2024च्या विधानसभेचा आमदार कोण होणार दक्षिण सोलापूरमधून? सुरेशजी असापुरे साहेब. आणि तुमचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख नाही, यावेळी पराव निश्चित आहे त्यांचं. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तुकाराम सिद्धार्थ आत्ताळे. काय करता तुम्ही? शेती शेती करता का? कामाला जात. काय काय विकासाची कामं ह्या ठिकाणी झालेली आहेत का नाही तुमच्या दक्षिण सोलापूर? विकासाचं काम झालंय, पण बेरोजगारी वाढला की बेरोजगारी वाढल्या. सरकारने या ठिकाणी एक योजना आणलेली आहे, लाडकी बहीण योजना. लय चांगला आणला की हो. लय चांगला आणून त्याला तेलाला एका पाकिटला 30 रुपये वाढ केली एकदम 15 दिवसामध्येच. फक्त काय 1 महिना झाला नाही, 2 महिना झाला नाही, 3000 दिलं. त्याच्यामध्ये 30 रुपये एका पाकिटला, एका किलोला 30 रुपये म्हणलं तर किती जात आहे? हा, मग असं केल्यावर पुन्हा तेच गोळा करायचं, पुन्हा आम्हाला द्यायचं. त्याने काय घरामध्ये देत आहे उगा आम्ही इलेक्शन आल्या म्हणून काय बी करून ते तसं कसं चालतंय का ना? काय दिले असं वाटतं तुम्हाला? मी काही बरोबर नाही. लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना 2000 देते सर, ते बी उपाय नाही. आमच्याकडे जे 1 लाख रुपयाचं खात घेतल्यावर आमचं 18,000 जात आहे. ते आमचं बोट आमच्या हातामध्ये देत आहे, त्याने डोळ्यामध्ये खुपसून जात आहे. त्याने काय त्याने काय पदार्थ देत आहे सरकार? फक्त त्याने काम करून ते आमचं बोट आमच्या डोळ्यामध्ये खुपसून पुन्हा जाऊन देते. महागाई वाढली असं वाटतंय का? मग त्यामुळंच की ते 2000 आणि लाडके बहीण देऊन महागाई वाढवणार की त्याने काय कुठनं देणार? या ठिकाणी पाहिलं तर तुमचे विद्यमान आमदार आहेत सुभाष देशमुख आहेत, एकंदरीत त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम केलं, निधी आणलाय, ते सगळं चांगलं आहे. परंतु बेरोजगारी आणि मालाला हमी भाव नाही, कुठं काय शेतकरी खड्ड्यामध्ये जाणार आहे आता. शेतकऱ्याला वर आणणारा कोणीच भेटत नाही देशामध्ये. काय शेतामध्ये? शेतामध्ये आता काय नाही, आता जिरायचं करायचं. काय नाव आपलं? महेश सिद्धराय मोटाळे. तरुण दिसताय, काय करतो सध्या? मी BA DED झालाय, पण 10-11 वर्ष झालं होऊन नोकरी नाही, काही नाही. नोकरी नाही, बेरोजगारीची परिस्थिती खूप भयानक आहे. तरुणांचे खूप हाल होत आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे नोकरी नाही तर पोरगी नाही.
सगळं पोरगी झालंय पोरगा पण झालाय त्याचा विषय नाही. म्हणजे तुमचं झालंय, हा म्हणजे तुमचं बरं आहे म्हणायचं. हा फक्त बेरोजगाराने नोकरीची समस्या खूप आहे. नवीन नोकरी भरती कुठंच होईना, कुठल्याच सरकारमध्ये होईना. काय करतो सध्या तुम्ही? सध्या मी शेती करतो. एवढं शिक्षण शिकून काय उपयोग झाला नाही असं वाटतंय का? तसं काय नाही, त्यांच्या क्वालिटीनुसार असतंय. बर. जे चांगले आहेत त्यांना लागले. पण टोटली आता अगोदर जे 5 वर्षाखाली बघता आता तेवढं नोकरी भरतीच होईना. म्हणजे भरती जास्त हा कुठल्याच सरकारमध्ये पण जास्त भरतीच होईना 10 वर्ष झालं. बर. या ठिकाणी MIDCचा एक प्रश्न होता की दक्षिण सोलापूरकरांसाठी MIDC आणणारे होते, त्याचं काय झालं ते मला काय माहित नाही. एकंदरीत दक्षिण सोलापूरचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? दक्षिण सोलापूरचं फक्त रोड म्हणा ते म्हणा, बाकी विकास निधी झालेत पण शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी काहीच नाही, कुठल्याच सरकारमध्ये पण झालं नाही. आता या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार सुभाष देशमुख आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांच्या कामाबद्दल काय सांगू शकाल? त्यांचं काम चांगलं आहे, तसं काय नाही. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, काय वाटतं यंदा कोण होईल दक्षिण सोलापूरचा आमदार? आता 50 उमेदवाराचं नाव घेतात, आम्हाला पण एवढं राजकारण तर आम्हाला तरी आवडत नाही आणि एवढं पण आम्ही तरबेज नाही की सांगू शकतो. काय करतो तुम्ही? शेती. काय नाव आपलं? रमेश गिरगोडर. किती एकर आहे शेती? एक 10-12 एकर. काय शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत? अडचणी म्हणजे हमी भावाचा, काय शेतामध्ये ऊस आहे. ऊसाला भाव आहे का बऱ्यापैकी? बऱ्यापैकी नाही, म्हणजे महागाईमुळं परवडत नाही ऊस. पण ऊस परवडत नाही. किती द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ते 3200-3500 पर्यंत. 3200-3500 पर्यंत. या ठिकाणी पाहिलं तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भंडारगोटा हे गाव येतं. काय या ठिकाणी विकासाची कामं झाली? रोड म्हणा, विकासाचे कामं लय भरपूर झालेत. आपल्या दक्षिण तालुक्यामध्ये भंडारगोट्याचं जास्त निधी भंडारगोट्याला दिलेत. भंडारगोटामध्ये जास्त निधी दिलेला आहे. कुणी दिलेला आहे असं वाटतं? सुभाष देशमुखांनी. सुभाष देशमुखांनी खूप सारे निधी दिले म्हणते त्यांनी. दिलेत की. कामं पण तशी झाली. कामं पण 2024 विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, काय वाटतं सुभाष देशमुख पुन्हा थांबले तर कशी परिस्थिती राहील? सुभाष देशमुखच्या पुढं जे उमेदवार निवडतील त्यांनी काँग्रेसवाले, आणि जे परत दुसऱ्या पक्षाचे उमेदवार उभारतील त्याच्यावर गणित अवलंबून आहे. सध्या तरी स्पष्ट नाही. सध्या ते स्पष्ट